Hello everyone, welcome to Bullet Lecture Series, and today's topic is the topic electron and photon. Electrons and photons या टॉपिक मध्ये we are going to cover the whole theory under 5 minutes. हे लेक्चर त्या मुलांसाठी आहे ज्यांचा हा लेसन ऑलरेडी झालेला आहे आणि ह्यांना क्विक रिव्हिजन करायचं असेल अशा स्टुडंट्ससाठी हा लेक्चर बनवण्यात आला आहे. इफ यू वॉन्ट द डिटेल्ड लेक्चर तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्ड लेक्चरची लिंक क्लिक करून तुम्ही डिटेल्ड लेक्चर पण बघू शकता बिफोर वॉचिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट. हे पूर्ण लेक्चर अंडर 5 मिनिट्स संपणार आहे अँड लेट्स स्टार्ट विथ द लेसन. सो इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्समध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की व्हॉट इज मिनिंग ऑफ अ फोटॉन. फोटॉन हा लाईट पार्टिकल आहे, लाईट एनर्जी पार्टिकल आहे आणि त्याची एनर्जी असते या फॉर्म्युलेने देता येते. एनर्जी इज इक्वल टू एच टाइम्स न्यू. एच इज प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू इज द फ्रिक्वेन्सी. कधी कधी फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी वेवलेंथ दिली असेल तर लगेच फ्रिक्वेन्सीला कन्वर्ट करायचं वेवलेंथमध्ये. सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ वापरून मी वेवलेंथ कशी लिहू शकतो किंवा फ्रिक्वेन्सी कशी लिहू शकतो, स्पीड अपॉन वेवलेंथ टाकून दिला तिथे. या दोन्ही फॉर्म्युलांनी प्रॉब्लेम एक आहे की आन्सर जूलमध्ये येतं. बट नॉर्मली इलेक्ट्रॉन्स एवढे छोटे असतात की त्यांची एनर्जी खूप टायनी असते, त्यामुळे आपल्याला जूल नाही इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये एक्सपेक्टेड असतं. सो यांना पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक चार्जनी डिवाइड करावं लागतं, तेव्हा जाऊन ते एनर्जी जूलमध्ये मिळते. सो तुम्हाला डायरेक्टली याचा एक शॉर्टकट लक्षात ठेवला तर बरं राहील की एनर्जी 12400 अपॉन वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट असेल तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये मिळतं. जसं की तुम्हाला जर कोणी विचारलं की वेवलेंथ ऑफ लाईट 5000 अँगस्ट्रॉम युनिट आहे तर त्या लाईटच्या फोटॉनची एनर्जी काय असेल, पटकन तुम्हाला आन्सर येईल 12400 डिवायडेड बाय 5000. 2 झिरो इथेच गेले. डिनॉमिनेटरमध्ये अँगस्ट्रॉम युनिट गरजेचं आहे, फॉर्म्युलामध्ये लिहिलं आहे मी. डिवायडेड बाय 5000 अँगस्ट्रॉम युनिट. 0 गेला, हा 0 पण कॅन्सल केला. 12.4 डिवायडेड बाय 5 जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर येईल 2.48 इलेक्ट्रॉन वोल्ट. पटकन विदिन 5 सेकंड्स तुम्ही आन्सर सांगू शकता की व्हॉट इज द एनर्जी ऑफ दॅट फोटॉन इफ यू नो वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट. नेक्स्ट तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की लाईट, समजा लाईट एखाद्या सोर्सपासून पडते तर लाईटची एनर्जी जी असते ना, पार्टिकलची एनर्जी, ती एनर्जी फक्त आणि फक्त फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. तुम्ही 1 टाका, 100 टाका, 1000 फोटॉन टाका, एका फोटॉनची एनर्जी फक्त त्याच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. सो एनर्जी ऑफ अ फोटॉन इज ओनली अँड ओनली डिपेंडेंट ऑन फ्रिक्वेन्सी. तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली तर एनर्जी वाढते, वेवलेंथ कमी केली तरी एनर्जी वाढते. वेवलेंथला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, दिसतं इथे, आणि फ्रिक्वेन्सीला डायरेक्ट प्रपोर्शन. मात्र इंटेन्सिटी ऑफ लाईट, आता लाईटची इंटेन्सिटी काय असते, टोटल एनर्जी लाईटची, ती कशावर डिपेंड करेल तर ती डिपेंड करते नंबर ऑफ फोटॉन्सवरती. तुम्ही जेवढे फोटॉन्स जास्त पुश करताय, जेवढे फोटॉन्स तुम्ही टाकताय तेवढी जास्त लाईट इंटेन्स्ड असते. सो इंटेन्सिटी ही नंबर ऑफ फोटॉनवर डिपेंड करते आणि एनर्जी ऑफ लाईट ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एनर्जी वाढवली तर इंटेन्सिटी वाढत नाही, इंटेन्सिटी वाढवली तर एनर्जी वाढत नाही. इंटेन्सिटी वाढवणं म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स वाढवणं, फ्रिक्वेन्सी वाढवल्यावरती एनर्जी वाढते. सो एनर्जी वाढवायची असेल तर फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल, इंटेन्सिटी वाढवायची असेल तर मला नंबर ऑफ फोटॉन्स वाढवावे लागतील. सो हे बेसिक घेऊन आपण लगेच पुढे जाऊयात की काही बेसिक टर्मिनॉलॉजी आहे या लेसनमध्ये जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. जसं की व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो, जर मेटल प्लेटवरती मी लाईट शाईन केली तर लाईट जी एनर्जी घेऊन चालली आहे ती एनर्जीनी तो इलेक्ट्रॉन्सला नॉकआउट करेल. त्या प्रोसेसला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो आपण. जे इलेक्ट्रॉन नॉकआउट झालेत, जे बाहेर निघालेत, त्यांना आपण फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ते फोटो इलेक्ट्रॉन जे निघालेत त्यांनी जर का एखादा करंट कॉन्स्टिट्यूट केला, म्हणजे त्यांनी एक करंट बनवला त्या निघालेल्या फोटो इलेक्ट्रॉनचा, त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणणार. वर्क फंक्शन काय असतं की त्या मेटलमधनं इलेक्ट्रॉनला काढायला किती एनर्जी लागते. तर कॉमन सेन्स आहे, खूप आतमध्ये इलेक्ट्रॉन असेल त्याला काढायला जास्त एनर्जी लागेल, बट एकदम सरफेसवरचा इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागेल. तर मिनिमम एनर्जी किती लागते याला म्हणतात वर्क फंक्शन. समजा या मेटलमध्ये इलेक्ट्रॉन एकदम सरफेसच्या जवळ आहे आणि त्याला काढायला 2 इलेक्ट्रॉन वोल्ट लागत असेल तर मला 2 इलेक्ट्रॉन वोल्टला वर्क फंक्शन म्हणेन मी. मग 4 इलेक्ट्रॉन वोल्ट खालच्याला लागेल, खालच्या इलेक्ट्रॉनला 4 लागेल, त्याच्या खालच्याला 6 लागेल, ते वर्क फंक्शन नाही आहेत. वर्क फंक्शन फक्त मिनिमम किती एनर्जी लागते त्याला वर्क फंक्शन आपण म्हणतो. तर तेवढा वर्क फंक्शन, एवढा वर्क फंक्शन 2 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, तर तेवढ्या वर्क फंक्शनच्या इलेक्ट्रॉनला काढायला मी इथनं लाईट किती फ्रिक्वेन्सीची मारली पाहिजे. मी कडून लाईट टाकल्यावरती लाईटकडे एनर्जी असती, ती एनर्जी घेऊन लाईट पडतो, तो पडलेला लाईट फोटॉन इलेक्ट्रॉनला बाहेर काढतो. तर मी इकडनं टाकतानाच लाईट किती फ्रिक्वेन्सीची टाकली पाहिजे मिनिमम, की तो वरचा इलेक्ट्रॉन जस्ट निघेल, त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. वर्क फंक्शन इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू कम आउट आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इट. त्याला काढायला मिनिमम किती फ्रिक्वेन्सी लागते. आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ त्याची करस्पॉन्डिंग वेवलेंथ, म्हणजे करस्पॉन्डिंग वेवलेंथ कशी काढणार तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इंटू थ्रेशोल्ड वेवलेंथ इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट असेल. सो थ्रेशोल्ड वेवलेंथ बेसिकली स्पीड ऑफ लाईट अपॉन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीने कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, ती मॅक्सिमम वेवलेंथ असते, आणखी इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. जर तुम्ही
टेक्स्टबुकमध्ये बघितलं हा एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म केला आहे. तर या एक्सपेरिमेंटमध्ये एक गोष्ट समजून घ्यायची आहे की याच्यामध्ये आपण आउटपुटकडे लक्ष देतो तर फक्त या करंटकडे, की बाबा किती इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय, फोटो इलेक्ट्रिक करंट किती फ्लो होतोय, तो आपला आउटपुट असतो. आणि आपण चेंजेस जे करतो ना इनपुटला ते 3 असतात. एक तर आपण फ्रिक्वेन्सी चेंज करून बघतो त्या सोर्सची, आपण एकतर इंटेन्सिटी चेंज करून बघतो म्हणजे नंबर ऑफ फोटॉन, 100 फोटॉन, 500 फोटॉन, 1000 फोटॉन टाकून बघतो. आणि तिसरा आहे पोटेन्शियल डिफरन्स चेंज करून बघतो आपण दोन प्लेट्समधला. या 3 गोष्टी चेंज करून करंट कसा चेंज होतोय ह्या स्टडीलाच फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा स्टडी म्हणतो आपण. सो तिन्ही स्टडी आपण ग्राफिकली केले आहेत. पहिला स्टडी असा आहे की जर मी फ्रिक्वेन्सीला 0 पासून वाढवणं चालू केलं तर कॉमन सेन्स आहे जोपर्यंत वर्क फंक्शन आपण अचीव करत नाही तोपर्यंत करंट निघणारच नाहीये, इलेक्ट्रॉन निघणारच नाहीयेत. सो मी फ्रिक्वेन्सी वाढवत जाईन, करंट निघतच नाहीये, कारण की मी अजून ती मिनिमम एनर्जी अचीवच नाही केली फोटॉननी माझ्या. सो मला फ्रिक्वेन्सी वाढवत एक पर्टिक्युलर पॉईंटला जाऊन मला ती फ्रिक्वेन्सी एवढी अचीव होईल की आता एनर्जी इक्वल टू हे बाहेर निघण्याची एनर्जी होईल. आणि आता त्याच्यावरती मी जर काही फ्रिक्वेन्सी वाढवली तर मात्र आय विल गेट करंट. सो अशा शेपमध्ये तुम्हाला ग्राफ दिसेल. दुसरा ग्राफ जो आहे तो आहे इंटेन्सिटी वर्सेस करंटचा. म्हणजे काय की मी इकडनं 100 फोटॉन टाकले तर 100 इलेक्ट्रॉन निघाले, म्हणजे करंट 100 मिली एम्पियर झाला. एक्झाम्पल देतोय मी इकडनं 200 फोटॉन टाकले तर 200 इलेक्ट्रॉन निघाले. पण हे सगळे फोटॉन जे मी टाकतोय हे सगळेच्या सगळे फोटॉन्स मी जे पुट करतो इथे ते सगळेच्या सगळे फोटॉन्स हे थ्रेशोल्डच्या वरचे आहेत फ्रिक्वेन्सी वाईज, नाही तर निघणारच नाही इलेक्ट्रॉन्स. सो इथून जे फोटॉन पडतात ते इलेक्ट्रॉन काढताय. सो डायरेक्ट ग्राफ येतो, डायरेक्ट प्रपोर्शन येतो. मी 100 फोटॉन टाकले तर 100 मिली एम्पियर, 200 फोटॉन 200 मिली एम्पियर, स्ट्रेट लाईन येतो. आता बघा तिसरा ग्राफ करंट वर्सेस व्होल्टेज आहे. आणि हा ग्राफ आपण कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ठेवून करणार आहे पण इंटेन्सिटी व्हेरी करणार आहे. सो आपण कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ठेवू थ्रेशोल्डच्या वरती ऑब्व्हियसली. आणि आता आपण काय करू, आपण आता व्होल्टेज चेंज करून बघू. म्हणजे इकडनं जे फोटॉन पाडीन मी, इलेक्ट्रॉन तुमच्याकडे येतील तर तुम्ही पोटेन्शियल पॉझिटिव्ह द्या त्याला, म्हणजे तुम्ही ओढायला लागा त्याला. तर मी इकडनं 100 फोटॉन टाकले तर 100 इलेक्ट्रॉन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ना. तुम्ही किती पण त्याला ओढा, किती पण हायर पोटेन्शियल लावा, पण मी इथनं टाकतोच 100 फोटॉन आहे तर 100 इलेक्ट्रॉन निघणार आहेत. सो करंट कॉन्स्टंट राहतो. बट जर तुम्ही तिकडनं रिपेल करायला लागला, तिकडनं तुम्ही मला नेगेटिव्ह प्लेट दिली म्हणजे रिव्हर्स पोटेन्शियल लावला, तर मी इकडनं 100 फोटॉन टाकले, 100 इलेक्ट्रॉन तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार, तुम्ही नेगेटिव्ह प्लेट लावली. सो स्लो वाले थांबतील, फास्टवाले पोहोचतील. मग तुम्ही अजून नेगेटिव्ह करा, अजून नेगेटिव्ह केले तर अजून स्लो वाले थांबतील, थोडे फास्टवाले पोहोचतील. एक पॉईंट असा येईल की तुम्ही एवढा नेगेटिव्ह पोटेन्शियल दिला असेल की आता इवन द फास्टेस्ट इलेक्ट्रॉन विल स्टॉप. त्या पॉईंटला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो. रिव्हर्समध्ये किती पोटेन्शियल लावला की हा एक्सपेरिमेंटमध्ये करंट 0 होऊन जातो, दॅट इज कॉल्ड अ स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि जर मी हा एक्सपेरिमेंट रिपीट केला वेगवेगळ्या इंटेन्सिटीजला, म्हणजे 100 टाकत होतो मी 200 टाकतात, 200 फोटॉन टाकले तर 200 इलेक्ट्रॉन निघत होते. सो करंट डबल होत होता. बट रिव्हर्समध्ये इट स्टॉप्स ॲट द सेम पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल सेम राहतो. सो व्हेरिएबल इंटेन्सिटी, स्टॉपिंग पोटेन्शियल तोच राहतो. आणि हाच ग्राफ जर काही मी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी आणि सेम इंटेन्सिटीला ड्रॉ केला तर सेम इंटेन्सिटी म्हणजे 100 फोटॉन 100 इलेक्ट्रॉन. बट मी आता फ्रिक्वेन्सी चेंज केली तर मला वेगवेगळे स्टॉपिंग पोटेन्शियल मिळतील, कारण की प्रत्येक फोटॉनची एनर्जी वेगळी राहील जर मी फ्रिक्वेन्सी चेंज केली. तर मी फ्रिक्वेन्सी चेंज केली तर प्रत्येक निघणाऱ्या फोटॉनची एनर्जी वाढत जाईल अँड देअरफॉर स्टॉपिंग पोटेन्शियल अजून नेगेटिव्ह बनेल. आइन्स्टाईन्स इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. हे इक्वेशन आइन्स्टाईन्स इक्वेशन आणि ह्याला देण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केले, एकदा क्विकली करतो. एनर्जी देण्याची मेथड काय, hν फ्रिक्वेन्सी दिली असेल एक. दुसरी मेथड आहे डायरेक्टली दिली असेल, डायरेक्टली सांगितलं एनर्जी एवढे आहे, डायरेक्टली दिली. तिसरी मेथड काय आहे तर वेवलेंथ दिली असेल तर hc/λ करून काढायचं. हे 3 मेथड्सनी देऊ शकता. वर्क फंक्शन देण्याचे मेथड्स काय, तर वर्क फंक्शन देण्याची पहिली मेथड आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ फ्रिक्वेन्सी दिली असेल, दुसरी मेथड आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ दिली असेल आणि तिसरी मेथड आहे डायरेक्टली दिली असेल. कायनेटिक एनर्जी देण्याची पण तीच वे आहे. पहिली डायरेक्टली दिली असेल कायनेटिक एनर्जी, बाहेर निघणारा इलेक्ट्रॉन मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डायरेक्टली दिली असेल. दुसरी वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन दिली असेल तर ½ mv² वापरून तुम्ही कायनेटिक एनर्जी काढू शकता. बट उत्तर जूलमध्ये येत आहे, सो त्याला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आणि तिसरा अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वे इज स्टॉपिंग पोटेन्शियल देऊन. सो कायनेटिक एनर्जी मॅक्सचा फॉर्म्युला आहे EVS. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आइन्स्टाईन्स इक्वेशनवरचा सॉल्व्ह करता येईल. नॉर्मली आपण बघू की पॉसिबल ग्राफ्स काय असतात, तर hν = φ0 + ke max मध्ये जर तुम्हाला विचारलं कोणी की कायनेटिक एनर्जी मॅक्स वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ ड्रॉ कर, तर y = mx + c टाईप ग्राफ येईल. कारण की हा y ॲक्सिसवरती आहे, हा mx टाईप आहे आणि हा c पलीकडे जाऊन -c होणार आहे, त्यामुळे नेगेटिव्ह इंटरसेप्ट असेल आणि तो ग्राफ असा येईल. हा ग्राफ इथे डॉटेड ड्रॉ करायचा कारण की कायनेटिक एनर्जी नेगेटिव्ह नसते. हा आहे -φ0. हा जो पॉईंट आहे ह्या फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. या ग्राफचा तुम्हाला स्लोप विचारला कोणी तर तो क्लिअरली h आहे. h इज द स्लोप ऑफ द ग्राफ. कधी कधी तुम्हाला हा ग्राफ चेंज करून मुद्दामून स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सीचा विचारतील.
स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सीचं विचारतील तर स्टॉपिंग पोटेन्शियल इथेच असतो रे, EVS नुसता करायचा. सो ईनी डिवाइड केलं पूर्ण इक्वेशनला, मी पूर्ण इक्वेशनला ईनी डिवाइड केलं, तर आता स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ सेम नेचरचा असेल, फक्त तुमचे इंटरसेप्ट चेंज होणार आहेत. स्लोप चेंज होईल, h/e स्लोप बनेल, हा पॉईंट बनेल μ0/e बनेल, आणि हा पॉईंट जो आहे कुठले गेला, हा पॉईंट जो आहे सॉरी हा μ0च बनेल, का μ0/e नाही बनणार, तो आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, हा पॉईंट मतलब φ0/e बनणार आहे. ओके, सो दिस इज द ग्राफ ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी, दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सी. आणि याच्यानंतर फक्त राहतं या लेसनमध्ये तो आहे तुमचा फोटोसेल. फोटोसेल थिअरॉटिकल आहे, सो थिअरॉटिकल क्वेश्चन्स तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. रीड इट वन्स, दॅट इज इनफ. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द लेसन. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. इफ यू वॉन्ट एनी पर्टिक्युलर लेक्चरवरती बुलेट लेक्चर्स, प्लीज पुट इट इन द कमेंट सेक्शन की नेक्स्ट कुठला लेसन मी बनवला पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.